हरी ओम. श्री स्वामी समर्थ. केज गावच्या महारुद्रराव देशपांड्यांचं उत्पन्न एकदा निजाम सरकारनं जप्त केलं बरं. त्यामुळे त्यांना काय करावं कळेना हो. काही लोकांनी सांगितलं, देशपांडे तुम्ही अक्कलकोटी जा, स्वामी महाराजांचं दर्शन घ्या, तुमचा प्रश्न मार्गी लागेल. तसं देशपांडे आले अक्कलकोटला. स्वामी महाराजांचं दर्शन घेऊन हात जोडून उभे राहिले. अहो लगेच स्वामी महाराज म्हणाले, 4 मनोरे आहेत तिथे जा, म्हणजे मग तुमचं शेत आम्ही सोडून देऊ. त्यांना आश्चर्यच वाटलं देशपांड्यांना, म्हणजे नक्की काय करायचं. पण ते आले हैदराबादला आणि त्याच दिवशी श्रोते हो, उत्पन्नावरची जप्ती उठल्याचा सरकारातून हुकूम आला बरं. परमानंद झाला. लगोलग आले अक्कलकोटला. स्वामी चरणी दृढ भक्ती जडली बरं त्यांची. पुढे एकदा तापाच्या निमित्ताने ते इतके आजारी पडले की जणू आता अंतकाळच व्हायची वेळ आली की काय, असं घरच्यांना वाटायला लागलं बरं. तसं त्यांचा मोठा मुलगा अक्कलकोटला आला आणि वडिलांच्या तब्येतीसाठी म्हणून स्वामीचरणी प्रार्थना करायला लागला. श्रीचरणीचं तीर्थ घेतलं आणि घरी येऊन वडिलांना दिलं. हळूहळू प्रकृतीमध्ये फरक पडायला लागला. अहो 8-10 दिवसांनी पूर्ण बरं वाटलं. तसं महारुद्रराव स्वतः अक्कलकोटला आले बरं. स्वामी महाराज, कृपा करून आपणच मला मरणातनं वाचवलं, आता या दासाला काही सेवा सांगावी, असं म्हणत 10,000 रुपये त्यांनी स्वामीचरणी ठेवले. तसे स्वामी महाराज हसले. ते म्हणाले, आम्हाला पैसे नकोय तो. हां, जा निघा बरं तुम्ही घरी आणि या घराच्या उकिरड्यात तुमच्या नेऊन टाका ते पैसे. तो दगड तिथे नेऊन ठेव जा. तिथे स्वामी भक्त हरिश्चंद्र उभे होते. त्यांनी त्यांच्याजवळ पादुका होत्या स्वामी महाराजांच्या, त्या दिल्या महारुद्ररावांना आणि मग त्या स्वामीचरणी लावून केजला घरापुढेच त्यांनी मोठा मठ बांधून त्या पादुका स्थापित केल्या बरं. अहो येणाऱ्या जाणाऱ्यांना स्वामी लीला सांगताना त्यांच्या डोळ्यातनं गळा 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 पाणी यायचं हो. पुढे 1817 पौषवद्य नवमीला सकाळी 5 वाजता त्यांनी देह विसर्जन केला बरं. आणि मग सगळ्यांनी या गुरुभक्ताची समाधी स्वामी चरणांजवळच बांधली. पुढे त्यांचे चिरंजीव सुद्धा स्वामी भक्त बनले बरं.